विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी आपल्याला बीट ज्यूस दाखवणार आहे आणि हे बीट मी मोठे घेतलेले आहे आकाराने, त्यावरची साले काढलेली आहे आणि चौकोनी तुकड्यामध्ये याला बारीक बारीक कट करून ठेवलेला आहे इथे। आणि हा जो बीट ज्यूस बनवणार आहे ना, तो अतिशय पौष्टिक आहे, तसेच रक्ताची कमतरता भरून काढणार आहे। तर चला तर मग पाहूयात आपण कसं बनवायचं ते बीट ज्यूस। आता हे बीटचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकूयात। तसेच डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत, हे 4 चमचे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत इथे आणि यामध्ये आपण टाकूयात। तसेच आता आपण गाजर टाकूया याच्यामध्ये आणि हे एक मोठं गाजर घेतलेलं आहे मी, ते कट करून घेतलेलं आहे। आणि आता 4 चमचे गूळ टाकणार आहे, हा ठेचलेला गूळ आहे। हा गूळ टाकल्याने काय होतं, बीटामध्ये रक्त चांगलं वाढलं जातं आणि जो रस जो बनतो ना तो गोड बनतो छान असा, आणि पिण्यास देखील तो सुमधुर लागतो। येथे मी डाळिंब आणि गाजर वापरलेला आहे बीट सोबत। जर का तुम्हाला अन्य फळं त्यात टाकायचे असतील दुसरे, जसं की संत्री वगैरे, तर तुम्ही त्यात टाकू शकता आणि अतिशय पौष्टिक असा ज्यूस बनेल। आता आपण यात 1 चमचा लिंबूचा रस टाकूयात। आणि हा लिंबूचा रस का टाकायचा, कारण की बीटचा ज्यूस किंवा अन्य आयर्नचे पदार्थ आपण जेव्हा शरीरात घेतो ना, तेव्हा तो शरीरात शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन सी ची गरज असते। जर का लिंबूचा रस नसेल तर आपण आवळाही वापरू शकतो त्यात, आणि आवळाही नसेल तर आपण टोमॅटोची फोडी एखादी दुसरी घालू शकतो त्यात। तर इथे मी लिंबूचा रस टाकलेला आहे आणि तो टाकणे आवश्यक आहे। 1 कप पाणी ओतूया त्याच्यात, जास्त पाणी ओतणार नाही मी, थोडं पाणी ओतून घेणार आहे सुरुवातीला, म्हणजे कमी पाणी ओतल्याने काय होतं, व्यवस्थित असं हे वाटलं जातं मिश्रण, आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी टाकून मग परत एकदा वाटून घेऊयात, मग त्याचा छान असा ज्यूस बनेल। सुरुवातीला ना जास्त जर पाणी आपण यात ओतलं ना तर व्यवस्थित असं हे वाटलं जात नाही। हे तुकडे जे आहे ना गाजराचे बीटाचे ते तसेच राहतात, व्यवस्थित असं मिक्स होत नाही सगळं जे काही साहित्य आहे याच्यामध्ये, ज्यामुळे 1 कप पाण्यातच आपण याला वाटून घेऊयात। अशा रीतीने हे मिश्रण वाटलेलं आहे, घट्टसर असं वाटलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे जिन्नस एकत्रित झालेले आहे व्यवस्थित असे। आणि आपण पाहू शकता हे बघा, असं घट्टसर वाटलं गेलेलं आहे। आपल्याला असं जरी खायचं तर आपण ते खाऊ शकतो। आणि 1 मोठा ग्लास भरून मी पाणी ओतणार आहे। परत एकदा त्याला वाटून घेते मिक्सरवर। अशा रीतीने बीट ज्यूस तयार झालेला आहे, छान असं पातळ झालेला आहे। याला एका गाळणीने गाळायचं म्हणजे छान असा ज्यूस तयार होतो। हा बीटचा ज्यूस तयार करताना मी पाणी नॉर्मलच घेतलेलं आहे, नंतरून मी याच्यामध्ये खडे टाकणार आहे बर्फाचे। जर का तुम्हाला थंड हवा असेल तर तुम्ही थंड पाणी टाकून नंतरून तो वाटू शकता, पण मी तर नॉर्मल पाण्यातच वाटलेला आहे बीट ज्यूस। आणि आता आपण नंतर फ्रीजमध्ये देखील याला झाकून ठेवू शकतो थंड होण्यासाठी। जर का तुम्हाला बर्फाचे खडे यामध्ये टाकायचे तर तुम्ही पिताना टाकू शकता। आपण या बीट ज्यूसला गाळून घेऊयात, आणि बघा गाळून घेतल्याशिवाय तो व्यवस्थित असा पातळ लागत नाही पिताना। याला असं आपण व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने गाळूयात। किती छान असा पातळ ज्यूस तयार झालेला आहे, छान असा गोड सुमधुर झालेला आहे। आपण रोज पिऊ शकतो हे करून। ह्या मोठ्या ग्लासात ज्यूस ओतून दाखवते तुम्हाला, बघा किती छान असा ज्यूस बनवून तयार झालेला आहे। बीटचा ज्यूस आपण वर्षभरात कधी करून पिऊ शकतो। रोज 1 ग्लास हा ज्यूस पिल्याने शरीरात ऊर्जा राहते आणि उत्साह राहतो, तसेच चेहऱ्याची त्वचाही उजळ दिसते, तसेच पचनशक्तीही वाढते, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीटच्या ज्यूसने शरीरातील लोहाची किंवा आयर्नची कमतरता दूर होते, रक्त वाढण्यास मदत होते। त्यामुळे हा ज्यूस रोज 1 ग्लास प्या आणि आरोग्य मजबूत करा। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब मात्र जरूर करा। धन्यवाद।